अद्भुत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आजचा व्हिडिओचा जो काही विषय आहे ते तुम्हाला थंबवरून कळाला असेलच. अतिशय नाजूक असा हाताळण्यासारखा जो विषय आहे तो म्हणजेच किंवा आपल्या घरातील जे काही लहान मुलं आहेत, जे आता लहान आहेत पण आता कुठेतरी त्यांना एक चांगली गोष्ट शिकवण्याचा आता आपल्याला गरज आहे ती म्हणजेच अध्यात्म. तेच अध्यात्म आपण आपल्या मुलांना कशा प्रकारे शिकवायला हवं, शिकवण्याची म्हणजेच अध्यात्मामध्ये त्यांना आणण्याची किंवा अध्यात्म काय आहे, स्वामी सेवा किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवतेंना गुरु मानलेला आहे, त्यांची सेवा, त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना का सांगायला पाहिजे, त्यांना स्वामी सेवेमध्ये किंवा तुम्ही अध्यात्मामध्ये का त्यांना आणलं पाहिजे, याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः म्हणजे एज्युकेटेड आहात, जे काही व्हिडिओ बघतात, YouTube तुम्ही वापरत म्हटलं तुम्ही एज्युकेटेड असणारच आहेत, शिक्षित असणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला आता माहिती आहे, की न्यूजपेपर असेल, बातम्या असतील आपल्या टीव्हीवरच्या किंवा आपल्या ऐकण्यामध्ये किंवा सोशल मीडियावरती आपल्याला अशा प्रकारच्या भयानक गोष्टी ऐकायला मिळतात. अक्षरशः आता असं नाही की मोठमोठे व्यक्तीच गुन्हेगारी करतात नाही किंवा गुन्ह्यामध्ये पडतायत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये ते अडकले जातात नाही. तर आजकालचे लहान म्हणजे बालवर्गापासूनची मुलं सुद्धा 7-8 वर्षांच्या मुलांपासून सुद्धा अपराध घडत आहेत मुलांकडून. ते का घडत आहेत किंवा आपल्या कुठेतरी मग ह्या गोष्टी पाहिल्यावर आपल्याला काय विचार येतो की नाही आपल्या मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी नको घडायला किंवा आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल त्यांच्या बाबतीत कुठली वाईट गोष्ट घडू नये, ते गुन्हेगारी वृत्तीमध्ये कधी जाऊ नयेत, त्यांच्या हातून कुठल्या वाईट गोष्टी घडू नयेत. यासाठी आपल्याला त्या गोष्टींपासून आपल्या मुलांना कशा प्रकारे लांब ठेवता येईल किंवा आपल्या मुलांच्या मनामध्ये चांगले विचार आपल्याला कशा प्रकारे रुजवता येतील याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करायला विसरू नका. मी रोज म्हणत नाही पण आज नक्कीच तुम्हाला म्हणेल की नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कारण की आपण आपल्या मुलांना आत्ताच म्हणजे लहानपणापासूनच जर त्यांना अध्यात्म काय आहे, अध्यात्मामध्ये कशा प्रकारे त्यांना आणावं, अध्यात्म कशा प्रकारे त्यांना शिकवायला पाहिजे किंवा स्वामी सेवा कशा प्रकारे त्यांना शिकवायला पाहिजे, की जेणेकरून भविष्य काळामध्ये किंवा वर्तमान काळात सुद्धा त्यांच्या हातून कुठलीही गुन्हेगारी घडणार नाही, कुठल्या वाईट गोष्टी त्यांच्यातून घडणार नाहीत, त्या गोष्टींपासून ते लांब राहतील. आणि कुठलाही स्पर्धा परीक्षा असेल, तुम्हाला ह्या पण गोष्टी ऐकायला मिळत असतील किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठे मनासारखं यश मिळालं नाही, कुठेतरी छोट्या टक्क्यावरून आपलं म्हणजे नंबर नाही लागला किंवा मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली तर अक्षरशः मुलं आत्महत्या करण्याकडे सुद्धा वळत आहेत. अक्षर छोट्या छोट्या गोष्टी, भांडण झालं, आई वडिलांनी एखादी गोष्ट नाही दिली तरी सुद्धा मुलं आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. लहान लहान मुलं सुद्धा या गोष्टी करत आहेत. तर मला सांगा या गोष्टी कितपत योग्य वाटतात तुम्हाला? तर नक्कीच कुठेतरी या गोष्टी पाहिल्यावरती किंवा बातम्या ऐकल्यावरती कुठेतरी आपलं मन सुद्धा घाबरतं. कारण की स्त्रिया तर शेवटी आई आहे, त्यांना तर कुठेतरी भीती वाटतेच. मुलांना शाळेत पाठवल्यावरती दिवसभर मुलगा शाळेत असतो, कॉलेजमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा बाहेर गावी कुठेतरी शिकायला असेल किंवा नोकरीनिमित्त असेल, तो मुलगा कसा राहतो आहे, दिवसभर कोणाच्या संपर्कात येतो आहे, काय करतो आहे किंवा कसं राहतो आहे, खातो आहे, पितो आहे, सगळ्या टेन्शन आपल्या आई वडिलांना असतंच म्हणजे असतंच. तर तेच टेन्शन तुम्हाला कुठेतरी जर खरंच तुम्हाला विना टेन्शन जर राहायचं असेल मुलांच्या बाबतीत तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये अध्यात्म हे असायलाच पाहिजे 100%. बाकीच्या गोष्टी तर आहेतच, शिक्षण आहे, स्पर्धा परीक्षा आहे, नोकरी आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या सोबतीलाच अध्यात्म सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तेच तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच अध्यात्म म्हणजे काय? तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. कधी-कधी तुम्हाला ऐकायला मिळत असेल बघा, की घरामध्ये अशा म्हणजे लहान-लहान मुलं असतात. अशा म्हणजे रोजचा दिवस जातो एखाद्या दिवशी मुलगा उलटा बोलतो. मुलगा उलटा काहीतरी उत्तर देतो किंवा एक प्रकारे मुलगा कुठेतरी एखादी गोष्ट लपवतो आहे, खोटं बोलायला शिकतो किंवा एखादी गोष्ट खोटं आपल्याशी बोलतो आहे किंवा कोणाची तरी एखादी वस्तू चोरून आणतो आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवरूनच ह्या काही नजरअंदाज करण्याच्या गोष्टी नाही आहेत. या छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला कुठे जाऊन कुठेतरी गुन्हेगारीला म्हणजे मोठी गुन्हेगारी सुद्धा घडू शकते त्यांच्या मुलांच्या हातातून. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी मुलांच्या हातून घडतात किंवा मुलं कोणाच्या संपर्कात खेळत आहेत, कोणाच्या सोबत राहत आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की एखादी व्यक्ती जर समजा ते मित्र-मैत्रिणी असेल किंवा कोणी असेल, एखाद्या वाईट प्रवृत्ती करत असेल किंवा वाईट गोष्टी करत असेल तर आपले मुलं सुद्धा त्याच्या संपर्कात येऊन त्या गोष्टी शिकू शकतात. त्याचप्रमाणे आपला मुलगा जर वाईट गोष्ट इतके लवकर कॅप्चर करू शकतो किंवा शिकू शकतो तर विचार करा, जर आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांनीच म्हणजे वयस्कर व्यक्ती असेल किंवा आई-वडील असतील
जे घरामध्ये मोठे आहेत, बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांनी घरामध्ये जर स्वतः अनुभव घेतला, की अध्यात्म आपण स्वतः अध्यात्मामध्ये यायला पाहिजे. आपल्या घरामध्ये कुठल्याही इष्टदेवतेला गुरु माना. साईबाबा, गजानन महाराज असेल किंवा तुम्ही कुणालाही गणपती बाप्पा असेल किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराज असेल, कोणालाही गुरु करू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि त्यांची गुरूंची सेवा आपल्या घरामध्ये आपण नित्यनेमाने रोज अखंडपणे करायला पाहिजे. कारण की आपण जर स्वतः घरातले मोठे व्यक्ती जर आपण घरामध्ये नित्यनेमाने अखंडपणे घरामध्ये नामस्मरण असेल, स्वामी सेवा असेल किंवा इतर जे काही पारायण असेल किंवा जे काही आपल्या गणपती बाप्पाची सेवा असतील, ह्या सगळ्या जर आपण करत असू तर नक्कीच आपले मुलं आपल्याकडे बघतील, आपल्याकडे बघत बघत ते आपल्याकडून ते शिकतील गोष्टी. थोड्या वेळ एक दिवस बघतील, दुसऱ्या दिवशी आपल्या बाजूला येऊन बसतील, ते कशा प्रकारे आपण करतो आहे, कशा प्रकारे वाचतो आहे, या सगळ्या गोष्टी ते अनुभव घेतील आणि त्यांना सुद्धा कुठेतरी मनामध्ये इच्छा होईल. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी कुठेही कधी कधी आपण काय करतो, सकाळी उठलं की टीव्ही लावून देतो किंवा सॉन्ग लावतो, पिक्चरचे वगैरे गाणे लावून देतो. ते न करता जर घरामध्ये सकाळी सकाळी गायत्री मंत्र लावला किंवा तुम्ही एखादा मंत्र स्तोत्र श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र जर घरामध्ये लावून दिला, तर सकाळी ज्यावेळेस मुलं उठतात सकाळी सकाळी त्यावेळेस त्यांच्या कानामध्ये ते मंत्र स्तोत्र पडतात आणि कुठेतरी त्यांचा दिवस पण कुठेतरी पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्हली चांगला चालू होतो आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा आणि दिवसभर सुद्धा ते मंत्रस्तोत्र त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मुखावरती ते चालू राहतात ते मंत्रस्तोत्र. इथून ही सुरुवात होते. सगळ्यात मेन गाभा आहे किंवा मेन पाया आहे तो म्हणजे घरातले जे मोठे व्यक्ती आहेत, आई वडील असेल, सासू सासरे असतील किंवा घरामध्ये जे कोणी वयस्कर व्यक्ती आहेत किंवा मोठे भाऊ बहीण असेल, ते कसे वागत आहेत, ते घरामध्ये कशा प्रकारचं वर्तन करत आहेत, एकमेकांसोबत कशा प्रकारे बोलत आहेत, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण की कसं होतं, आपण कसं असतं, जर आपण आपल्या लहान मुलांना लहानपणापासून फक्त अध्यात्म सोडून जर शिकवलं, "नाही बाबा, तू एवढे टक्केवारी आणलीच पाहिजे, तू हुशार हो, खूप मोठा हो, तू डॉक्टर बन, इंजिनियर बन किंवा मोठमोठ्या पदावरती जा, खूप पैसा कमव, म्हणजे तुला गाडी, घोडी सगळं म्हणजे जे काही बंगला वगैरे सगळं काही तुला पैशांनी घेता येईल, भरपूर पैसा कमव, तुला भरपूर सुखसुविधा मिळतील." ह्या गोष्टी आपण जर आपल्या मुलांच्या मनावरती फक्त ह्याच गोष्टी जर आपण बिंबवत गेलो, ह्याच गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगत गेलो नेहमी, तर विचार करा, मुलं फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त घोड्यासारखे पळत राहतील आणि त्या पैशाच्या मागेच पळत राहतील आणि त्यांना कुठेतरी कधीतरी आपण जर ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आजकालचे आई-वडील मुलांना काय म्हणतात, की नाही तुझा एवढे नंबर आलेच पाहिजे, पहिला नंबर आलाच पाहिजे, तो मुलगा त्या शेजारच्या मुलाला येतं तर तुला का नाही येत? कंपॅरिझन तसं करणं बंद करा. आपल्या मुलांना जसं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलगा त्याची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते, त्याची खूपच वेगळी असते. देवाने प्रत्येकाला काही समान बनवलेलं नाही आहे. प्रत्येकाची बुद्धी ही सारखी नसते. कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्याच्या योग्यतेनुसार कोणी चित्रकलेमध्ये चांगलं असतं, कोणी गाणं म्हणण्यामध्ये, कोणी पेटी वाजवण्यामध्ये, कोणी डान्समध्ये, कोणी इतर गोष्टींमध्ये, क्राफ्टमध्ये किंवा इतर जे काही आहेत गोष्टी किंवा खेळ असेल त्याच्यामध्ये चांगले असतात. कोणी-कोणी फक्त अभ्यासामध्ये चांगलं असतं. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या मुलांची जी काही प्रवृत्ती आहे किंवा बुद्धिमत्ता आहे ती वेगवेगळी असते. त्याच्यात ती ती गोष्ट तुम्ही ओळखा आणि त्या कलेला तुम्ही वाव द्या. कारण की आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठं यश मिळू शकतं. फक्त आणि फक्त आपल्या मुलांना पाठिंबा देण्याची गरज आहे. आता जी म्हणायचं गोष्ट आहे ती म्हणजेच काय, आपल्या मुलांना तर अध्यात्म कसं शिकवावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली ती म्हणजे काय, आपल्या घरातल्या आपण मेन माणसांनी मोठ्यांनीच आधी घरामध्ये अध्यात्म किंवा आणायला पाहिजे. म्हणजे एखादे गुरु बनवून किंवा आपण देवी देवतांची घरामध्ये मंत्र, स्तोत्र, नामजप, नामस्मरण मोठमोठ्या आवाजात केलं पाहिजे. ते आपल्या मुलांच्या कानावर पडेल, त्यांना दिसेल. अशा प्रकारे हळूहळू ते मुलं सुद्धा त्या गोष्टीमध्ये येतील आणि आपल्याकडून त्या गोष्टी शिकतील. ते झालं. त्यानंतर आपल्या मुलांकडून तुम्ही अथर्व शीर्षम असेल, रामरक्षा असेल किंवा कार्तिकेय स्वामींचं जे आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणजे स्मरणशक्तीसाठी खूप चांगलं आहे. ते आपल्या मुलांकडून तुम्ही पठण करून घ्या. एक माळ सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटं त्यांच्याकडून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र देवालयासमोर बसून म्हणून घ्या. जप युनिट आणा हातावरती. त्यांना माळ धरता येत नसेल तर जप युनिट तुम्ही घेऊन या. केंद्रामध्ये भेटतं ते तुम्ही हातामध्ये त्यांच्या घालून द्या. बटन प्रेस करायला लावायचं आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायला लावायचं. हे असं करत करत हळूहळू त्यांना माळ धरायला शिकवायची. ह्या सगळ्या गोष्टी मी असं नाही म्हणत की आपला मुलगा फक्त आणि फक्त देवदेवच करत बसू दे, कुठली शिक्षणापासून वंचित ठेवावा किंवा नोकरीपासून वंचित ठेवा असं नाही. दिवसभरातले फक्त सकाळी उठल्यावरती आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस 15 मिनिटं 20 मिनिटं फक्त त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घ्या. बघा तुमचा मुलगा भविष्यकाळात मी तुम्हाला शब्द आणि शाश्वत देऊ शकते, तुमचा मुलगा कधीच वाईट मार्गाला जाणार नाही. तुमचा मुलगा कधीच कोणाला त्रास सुद्धा देणार नाही. त्याच्यातून कुठले म्हणजे वाईट कृत्य सुद्धा घडणार नाही. एक छान व्यक्तिमत्व त्याचं तयार होईल. एका म्हणजे म्हणतात ना, आपल्याला जर समाजामध्ये उभं राहायचं असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण पैसाच महत्वाचा नाही, त्याचे संस्कार तेवढे जास्त महत्वाचे असतात. कारण की संस्कारावरूनच त्याच्या कुटुंबाची ओळख होत असते की आपला एखादा मुलगा आहे, चार चौघामध्ये गेला किंवा कुठेही गेला म्हणजे दुसऱ्यांच्या घरी गेला, कसा वागतो आहे, कसा बोलतो आहे,
कसा राहतो आहे याच्यावरूनच त्याच्या कुटुंबाची आणि संस्काराची ओळख होत असते आणि हे खूप जास्त आजकालच्या तरी जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे, मला एवढं तरी वाटतं. म्हणून सांगते आहे, की आधी घरामध्ये आपल्या स्वतः मोठ्या माणसांनी स्वामी सेवा करायला सुरुवात करा, अखंडपणे करा. कुठल्याही वाईट गोष्ट ठीक आहे, टीव्ही बघा ना, दिवसभरात थोडा वेळ टीव्ही बघा, सगळ्या गोष्टी करा. पण सकाळी उठल्यावरती मुलांना अंघोळ झाल्यावरती आई-वडिलांचे पाया पडणं असेल, घरातले आजी-आजोबा त्यांचे पाया पडणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती देव्हाऱ्यासमोर बसून 15 ते 20 मिनिटं जप असेल, अथर्व शीर्षम रामर्षेंचे स्तोत्र मंत्र पठण करायला लावा. मी खरंच तुम्हाला सांगते, कधीच तुमचा मुलगा वाईट प्रवृत्तीकडे वळणार नाही म्हणजे नाही. आणि आजकाल तुम्हाला ऐकायला हे पण मिळतं, कारण की कसं असतं, आपण म्हणजे त्यांच्यावरती संस्कार रुजवण्यावरती असतात. लहान मुलांचे मन असेल तिथे खूप नाजूक असतात. म्हणजे म्हणजे म्हणतात ना, पिठाचा गोळा असतो, जसं आपण तो लाटू, जसं वळवू, तसंच प्रमाणे किंवा माती असेल, जशाप्रमाणे आपण त्याचा आकार देऊ त्या मातीला, त्याप्रमाणे ते घडतं. त्याचप्रमाणे मुलांचं मन असतं. त्यामुळे किती आणि कशा प्रकारे संस्कार करायचे आहेत ते आपण शिकलं पाहिजे. आजकालचे आई-वडील सुद्धा दोघं सुद्धा जॉबला असतात. त्यामुळे मुलं कोणाकडे तरी ठेवतात किंवा एखादी म्हणतात ना, मेड वगैरे ठेवतात सांभाळायला किंवा कोणाकडे तरी सांभाळण्यासाठी असतात. पण मी खरंच सांगते आहे, आई-वडील म्हणजे तुम्ही ठीक आहे, ठीक आहे, एकाच्या पगाराने भागत नसेल, दोघंही कामाला जातात. पण मी खरंच सांगते, कुठेतरी आपल्या मुलांना योग्य त्या वयामध्ये आई-वडिलांचं प्रेम किंवा जास्तीत जास्त आईचं प्रेम तरी मिळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. मी स्वतः माझं उदाहरण देते. मी स्वतः एज्युकेटेड आहे. मी स्वतः एम-ए बिलीब आहे. तरी सुद्धा मी हाऊसवाईफ आहे. कारण की आता मला माहिती आहे, की मुलीला आता मला वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण की आता जी काही आता ती 3रीला आहे. तरी सुद्धा सांगते, तिचं वय जे आहे ते खूप नाजूक आहे. आता तिला माझी खूप गरज आहे. ठीक आहे, वडिलांना तेवढा वेळ भेटत नाही. कामावर ते देऊ शकतात. पण जे म्हणजे सकाळी उठल्यापासून जे आपण जे त्यांना शिकवतो, त्या सगळ्या गोष्टी आई-वडीलच शिकवू शकतात. बाकी कोणी शिकवू शकत नसेल. घरामध्ये आजी-आजोबा असेल तर ठीक आहे, ते सांभाळतात ठीक आहे. पण एखाद्या वेगळ्या व्यक्तींकडे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे सांभाळायला व्यक्ती देणे, बाळ देणे आपलं, तर नक्कीच मी सांगते, त्यांना जो वेळ हवा आहे, तो वेळ फक्त आपण आई-वडीलच योग्य ते देऊ शकतो. योग्य संस्कार त्याच वेळी आपण करू शकतो. म्हणून सांगते, की ठीक आहे, जॉब तुमचा जर मॅनेज होत असेल, तर घरी आल्यावर तरी फक्त आणि फक्त कामं सोडून आपल्या मुलांना जास्त वेळ देण्याकडे तुम्ही लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. कारण की कसं आहे, पुढे जाऊन आपली मुलं मोठे झाल्यावरती असं नको म्हणाला, की नाही तुम्ही लहानपणी फक्त आम्हाला एवढंच सांगितलं, की बा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घे, तू फर्स्ट रँकिंग आण, तू हेच कर, तू तेच कर, तुझा नंबरच आला पाहिजे. तू जर आता शिकलास, मोठा झालास, तुला चांगले मार्क पडले, तर तू खूप मोठा होशील, चांगल्या हुद्द्यावर जाशील, पैसा कमवशील आणि पैसा कमवून तुला सगळ्या सुखसुविधा मिळतील. तुम्ही फक्त मला एवढं शिकवलं, मी तेवढंच केलं आहे. हे मोठ्यापणी आपल्या मुलांचे शब्द असतात, तर ते आपल्यासाठी. आणि त्यावेळेस आपल्या मनाला जिव्हारी खूप लागतात ह्या गोष्टी, की आपला मुलगा आपल्याला असं का बोलला? आपला मुलगा आपल्यासोबत का वागतो आहे? आपल्याशी बोलत नाही आहे किंवा आपल्यासोबत असं का वागतो आहे? किंवा कुठे-कुठे असंही बघायला मिळतं, की आई-वडिलांना अक्षरशः वृद्धाश्रमात पाठवलं जातं, मुलगा मोठा झाल्यानंतर किंवा एक प्रकारे म्हणजे म्हणतात ना, किंवा कनेक्शन राहत नाही आई-वडिलांसोबत. तर याच गोष्टी आहेत. तर मी सांगते, की लहानपणापासून आपल्या मुलांना अध्यात्म काय आहे, परमेश्वर काय आहे, नामस्मरण काय आहे, या सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजे. आपल्या सगळ्या स्वामी समर्थ जे काही केंद्र आहेत, प्रत्येक भारतामध्ये मी सांगेल, प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, त्या प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये, दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये बालसंस्कार वर्ग सुद्धा प्रत्येक रविवारी भरवला जातो. 1 घंटाचा हा तास असतो आणि त्या तासामध्ये मुलांना आई-वडिलांसोबत कसं वागायचं, कसे संस्कार, कुठले मंत्रस्तोत्र असेल, सणावारांच्या माहिती असेल, स्वामी सेवेबद्दल माहिती असेल, सगळ्या नामजप म्हणजे जी जपमाळा ती धरण्यास शिकवतात. सगळ्या गोष्टी, संस्कृती आपली काय आहे शिकवलं जातं आणि हे आपल्या मुलांना समजणं खूप जास्त गरजेचं आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये तरी. कारण की आजकालची जी काही संस्कृती पाहायला गेली, स्वतः डोळ्यांनी, मला सुद्धा डोळ्यांनी आजकाल पाहायला मिळतं, की आजकाल मुलं-मुली कसे वागतायत, कसे कपडे घालतायत, कसं राहतायत, कसं त्यांचं म्हणजे वागणं चाललं आहे. त्यानुसार तरी मला वाटतं किंवा मी तरी माझ्या मुलीला खरंच सांगते, तुम्हाला स्वामींच्या मार्गात आहे, स्वामींच्या सेवेची शपथ घेऊन सांगते. माझ्या मुलीला मी खरंच सांगते, सकाळी उठल्यावरती तिला नामजप असेल, मंत्रस्तोत्र असेल, ती स्वतः करते. तुम्ही थंबला सुद्धा बघू शकता किंवा एक दिवस मी तिचा व्हिडिओ सुद्धा शेअर करेन. ती स्वतः न चुकता, तिला माळ पीस पहिले ती धरत होती, पण थोडीफार तिला माळ हातात धरणं शक्य होत नव्हतं. पण तिने काय केलं, जप युनिटवरती ती रोज 1 माळ तरी करते किंवा 2 माळी, तिला होईल तेवढं ती मनाप्रमाणे ती तेवढ्या माळी जप करते. प्रज्ञाविवेदन स्तोत्रम असेल, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू स्तोत्र असेल, स्वामींची आरती, तर सगळ्या गोष्टी तिला पाठ आहेत. हे सगळं कोणाकडून ती शिकते, तर आपण स्वतः आई-वडिलांकडून त्या गोष्टी शिकत असते.
म्हणून तुम्हाला सांगते की मोठेपणी जाऊन मुलांकडून जर तुम्हाला वाईट वागणूक मिळू नये किंवा आपले मुलं जे आहे ते वाईट प्रवृत्तीकडे वळू नये जर वाटत असेल तर नक्कीच आत्तापासूनच आपल्या घरामध्ये अध्यात्माला जागा द्या. अध्यात्म आणि आपल्या आता जे काही म्हणजे म्हणतात ना की सायन्सचं युग आहे ते पण महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला अध्यात्म पण खूप जास्त गरजेचं आहे. आपले परमपूज्य गुरुमाऊली ते सगळं काही गोष्टी लक्षात ठेवूनच प्रत्येक रविवारी बाल संस्कार वर्ग केंद्र प्रत्येक केंद्रामध्ये चालू केलेलं आहे. म्हणून सांगते की तिथे जर तुम्हाला केंद्र जवळ असेल तर त्या केंद्रामध्ये आपल्या मुलांना पाठवा आणि बघा किती छान बदल तुम्हाला दिसून येईल. मी खरं सांगते माझ्या जवळची एक मैत्रीण आहे, तिच्या मुलाला तिने फक्त एकच दिवस पाठवलं. ती स्वतः गेली नाही, तिच्या एका त्या भावासोबत तिने त्या 2 मुलांना पाठवलं. मग मुलं गेले, छान बसले, केले. दुसऱ्या दिवशी मुलं सकाळी लवकर उठले आणि उठल्या त्यांनी अंघोळ केली पटकन आणि अंघोळ करून सगळ्या घरामध्ये आई-वडिलांची, आजी-आजोबांचे पाया पडल्या. अक्षरशः त्या ताईंनी मला फोन करून सांगितलं, की "ताई, माझ्या मुलांमध्ये एका दिवसातच मला बदल दिसला." का? कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच ते म्हणजे कालच्या रविवारीच ते फक्त पहिल्यांदाच वर्गामध्ये गेले ते बालसंस्कार वर्गात आणि आजपासून त्यांच्यात एवढा बदल की सकाळी उठल्या सगळ्यांनी त्यांनी अंघोळ झाल्यावरती पाया पडल्या, नमस्कार केला, देवाला नमस्कार केला. हा त्यांच्यात कधी बदल नव्हता पहिले. ह्या गोष्टी त्याच्यातूनच शिकतात मुलं. म्हणून सांगते की जर तुम्हाला तुमच्या मुलांकडून मोठ्यापणी आदर हवा असेल, त्यांच्याकडून जर योग्य ती वागणूक हवी असेल आणि आपली मुलं कधीच कुठल्या वाईट मार्गाला जाऊ नये जर वाटत असेल, तर नक्कीच अध्यात्म पाहिजे. आणि कुठलीतरी अध्यात्मामुळे एक संयम, एक समाधान आपल्या मुलांना मिळतं. ते आपोआपच त्यांच्यामध्ये तयार होतं. एखाद्या व्यक्तीसोबत कसं वागायचं, कुठल्या जर गोष्टीमध्ये अपयश आलं, तर आपण आपलं म्हणजे म्हणतात ना, हतबल व्हायचं नाही, आत्महत्येकडे वळायचं नाही. हे फक्त अध्यात्म शिकवतं. उठायचं, हारलो आहे ठीक आहे, परत उठायचं, परत लढायचं हे अध्यात्मच शिकवतं. कारण की आपल्या अध्यात्मामध्ये सगळं काही शिकवलं जातं किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त तात्पुरत्या आहेत. आपल्याला फक्त योग्य ते संस्काराने चालायचं आहे आणि कुठेही हार मानायची नाही. कारण की आपले जे म्हणजे म्हणतात ना ब्रह्मांड नायक जे आपले बसलेले आहेत, आपले स्वामी समर्थ महाराज ते सगळं काही आपलं बघणार आहेत, आपलं योगक्षेम चालवणार आहेत. एवढं काही त्या सगळ्या अध्यात्मामध्ये शिकवलं जातं. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी रुजवा आणि त्यांना योग्य ते संस्कार आत्तापासूनच द्या. जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कुठल्या गोष्टीचा हिरमोड होणार नाही. आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.